मुंबईतील एका श्रीमंत व्यापाऱ्याने आपल्या धाकट्या सुनेला तिच्या माहेरून परत आणण्यासाठी आपल्या सर्वात विश्वासू नोकराला पाठवले. तो नोकर तिला सोबत घेऊन आला, पण वाटेत त्याने अचानक आपला फोन बंद केला आणि ते दोघे जणू हवेत विरून गेल्यासारखे गायब झाले. संपूर्ण कुटुंब रात्री जागे राहत होते आणि मग 3 दिवसांनी जेव्हा नोकराने फोन केला तेव्हा सत्य ऐकल्यावर त्याने सांगितलेले सत्य ऐकून शेठजींच्या डोळ्यात पाणी आले. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे रागवण्याऐवजी शेठजी हात जोडून म्हणाले, मुला, आमच्याकडून चूक झाली. तुम्ही दोघांनी घरी परत यावं. तो नोकर कोण होता? तो सुनेसोबत रस्त्यातून का गायब झाला? आणि ते सत्य काय होतं? मालकाच्या रागाचे अश्रूंमध्ये रूपांतर कोणी केले? ही कथा तुमच्या हृदयाला स्पर्श करेल, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. स्वप्नांच्या शहरात मुंबई सुरू होते. मित्रांनो, मुंबई ते शहर जिथे दररोज हजारो लोक डोळ्यात स्वप्ने घेऊन इथे येतात. काहींना प्रसिद्धी हवी असते, काहींना संपत्ती, तर काहींना फक्त 2 वेळचे जेवण हवे असते. हा आहे मुंबईचा दादर परिसर. 1930 साली सेठ हरिनारायण अग्रवाल यांचा कपड्यांचा मोठा व्यवसाय होता. 3 दुकाने, 1 गोदाम आणि बाजारात इतका आदर की त्यांना दूर दूरवरून मान मिळत असे. शेठजी 60 वर्षांहून अधिक वयाचे होते. त्यांचे केस पांढरे होऊ लागले होते, पण त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा संयम आणि साधेपणा होता. त्यांची पत्नी सरला देवी तितक्याच धार्मिक आणि दयाळू होत्या. दररोज सकाळी मंदिरात जाणे आणि गरजूंना भोजन देणे या त्यांच्या सवयी होत्या. आणि या शेठजींच्या दुकानात एक नोकर काम करत होता. त्याचं नाव कुंदन होतं. मित्रांनो, उत्तर प्रदेशातील कुंदन तो गोरखपूर जवळच्या एका लहान गावात राहत होता. तो लहान असतानाच त्याच्या वडिलांचे निधन झाले होते आणि घरात फक्त त्याची वृद्ध आई होती, जिच्या डोळ्यांचा तोच एकमेव आधार होता. गावातील शेती आता त्याच्या उदरनिर्वाहासाठी पुरेशी नव्हती. म्हणून वयाच्या 18व्या वर्षी कुंदनने एक बॅग घेतली आणि मुंबईला जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसला. वाटेत त्याची आई म्हणाली, मुला, तू परदेशात जात आहेस. एक गोष्ट लक्षात ठेव, ज्याचे मीठ तू खातोस त्याची संगत कधीही सोडू नकोस. सद विवेक बुद्धी विकून कमावलेल्या संपत्तीपेक्षा कष्टाने कमावलेली कोरडी भाकरी बरी. आणि मित्रांनो, कुंदनने आपल्या आईचे हे वचन दगडावर कोरल्याप्रमाणे आपल्या हृदयात पक्के करून ठेवले होते. मुंबईत आल्यानंतर त्याने सुरुवातीला स्टेशनवर मजूर म्हणून काम केले. मग एके दिवशी योगायोगाने तो सेठ हरिनारायण यांच्या दुकानात पोहोचला. सेठ यांनी त्याच्या डोळ्यात सत्य पाहिले आणि त्याला कामावर ठेवले होते. आणि मग काही वेळातच कुंदन सेठ तो सेठजीच्या दुकानाचा जीव बनला होता. सकाळी सर्वात आधी येणे, रात्री शेवटी जाणे. वहीमध्ये एका पैशाचीही अफरातफर झाली नव्हती. ग्राहक इतके खुश होते की जवळचे दुकानदार उद्गारायचे, अहो साहेब, हा मुलगा कुठे भेटला? प्रत्येक घरात असा नोकर असायलाच हवा. हळूहळू शेठजींचा आत्मविश्वास इतका वाढला की त्यांना कुंदनला आपल्या घरी घेऊन जावेसे वाटले. घराची मालकीन सरला देवी त्याला मुलासारखं वागवू लागल्या. सणासुदीला त्याच्यासाठी नवीन कपडे, त्याचे आवडते पदार्थ खायला मिळायचे. कुंदन सुद्धा ते घर स्वतःच मानत असे. दर महिन्याला तो आपल्या पगारातील अर्ध्याहून अधिक रक्कम गावातील आपल्या आईला पाठवत असे आणि दुकानाच्या मागच्या एका लहान खोलीत एकांतात राहत असे. पण मित्रांनो, म्हणतात ना, प्रत्येक सुखामागे दुःख दडलेले असते. सेठजींकडे एवढा मोठा बंगला आहे, एवढा मोठा व्यवसाय आहे, समाजात एवढा आदर आहे, पण त्यांच्या छातीवर एक जखम होती ज्यामुळे त्यांना रोज रात्री झोप लागत नसे. आणि ती जखम म्हणजे त्यांचा स्वतःचा धाकटा मुलगा होता. मित्रांनो, सेठ हरिनारायण यांना 2 मुले होती. मोठा मुलगा विक्रम हुशार, मेहनती आणि वडिलांच्या व्यवसायात मदत करायचा. विक्रमचा विवाह नाशिक मधील एक सदन व्यावसायिक असलेल्या नंदिनीशी झाला होता. ती त्या घराण्याची मुलगी होती. नंदिनी सुंदर आणि हुशार होती आणि तिला घरकाम उत्तमरित्या सांभाळता येत होतं. पण धाकटा मुलगा कार्तिककडे बघून कोणालाही वाटेल की तो त्याच हरिनारायणचा मुलगा असेल ज्यांच्या सन्मानाला मुंबईची बाजारपेठ नतमस्तक होते, याचा मी अंदाजही लावू शकलो नसतो. 25 वर्षांचा धिप्पाड. पण मित्रांनो,
कार्तिकला दारूची इतके व्यसन होते की तो दिवसाची सुरुवात एका बाटलीने करायचा आणि रात्रीचा शेवटही एका बाटलीनेच करायचा. भटक्या मित्रांची संगत, रात्रभर घरापासून दूर राहून परतल्यावर त्याची अवस्था अशी होती की त्याचे पाय जमिनीला लागत नाहीत. सरला देवी ती दारात बसून आपल्या मुलाची वाट पाहत असे. जेव्हा कार्तिक लडखडत यायचा तेव्हा त्याची आई त्याचे डोके आपल्या मांडीवर घेऊन रडत म्हणायची, बाळा, तू तुझं आयुष्य का उद्ध्वस्त करत आहेस? तुझ्या वडिलांनी तुझ्यात काय कमी ठेवलं आहे? एकदा तुझ्या आईसाठी तरी हे विष सोडून दे. पण नशेत असलेला कार्तिक पुटपुटतो, नाही, तुला कळत नाही, मला हे आवडतं, तू झोपून जा. शेठजींनी खूप काही केले. त्यांना 2दा व्यसनमुक्ती केंद्रात पाठवण्यात आले आणि तिथे महिने ठेवण्यात आले. औषधे, समुपदेशन, प्रार्थना, नवस, पण कार्तिक नेहमी परत यायचा आणि त्याच दलदलीत पुन्हा रुतत असे. तोंडी प्रसिद्धी हळूहळू परिसरात पसरली. लोक म्हणायचे, शेठजींचा धाकटा मुलगा त्यांच्या ताब्यात नाही, कोण आपल्या मुलीचे लग्न या मुलाशी लावणार? आणि हा विचार शेठजींच्या काळजात काट्यासारखा बोचत होता. रात्री जेव्हा संपूर्ण वाडा झोपलेला असे तेव्हा शेठजी छतावर एकटे उभे राहून विचार करत असे, हे देवा, मी माझ्या आयुष्यात कधी कोणालाही दुखावले नाही. तुम्ही माझ्या मुलाला काय शिक्षा दिली आहे? काहीतरी मला मार्ग दाखवा. कोणीतरी माझ्या मुलाचा जीव वाचवणारी लक्ष्मी पाठवा. मित्रांनो, कधी कधी आपण देवाकडे जे मागतो ते आपल्याला मिळतं, पण त्याची किंमत दुसऱ्याला चुकवावी लागते. शेठजींच्या प्रार्थनेची किंमत चुकवण्यासाठी एका व्यक्तीला पुढे आणण्यात आले. एक निरागस मुलगी जिने या कुटुंबाबद्दल कधी ऐकलेही नव्हते आणि काळाने एक वेगळेच वळण घेतले. एके दिवशी त्या हवेलीत एक आमंत्रण आले. नंदिनीच्या धाकट्या भावाचं लग्न नाशिकमध्ये ठरलं होतं आणि या आमंत्रणाने एका अशा कथेची सुरुवात झाली जी पुढे अनेक जन्मांमध्ये उलगडणार होती. तो एक धक्काच होता. संध्याकाळची वेळ होती. शेठजी हवेलीच्या अंगणात एका आराम खुर्चीवर बसले होते. सरला देवी तुळशीच्या रोपाला पाणी घालत होत्या. तेव्हा अचानक हातात फोन घेऊन नंदिनीने म्हटले, बाबा, आई, भावाचं लग्न ठरले. पुढच्या महिन्यात नाशिकला लग्न आहे. आई म्हणाली आहे की मला 10-15 दिवस अगोदर यावे लागेल, कारण हे एकुलते एका भावाचं लग्न आहे. त्यामुळे सर्व विधींमध्ये बहिणीची उपस्थिती आवश्यक आहे. शेठजी हसले, वा, ही खूप छान गोष्ट आहे मुली, पण मग एक अडचण निर्माण झाली. विक्रम म्हणाला, बाबूजी, आजकाल गोदामात नवीन माल येत आहे. मी लग्नाच्या दिवशी तिथे असेल, पण नंदिनी एवढं सगळं सामान आणि दागिने घेऊन एकटी कशी जाईल? शेठजींनी थोडा वेळ विचार केला आणि मग त्यांची नजर दुकानाचा हिशोब लिहिणाऱ्या कुंदनवर पडली. त्यांच्या चेहऱ्यावर एक निवांत हास्य उमटले. कुंदन, तो माझ्या सुनेसोबत जाईल. कुंदनने आश्चर्याने डोके वर केले. मी, साहेब? होय बाळा, तूच. माझ्या सुनेला नाशिकला सोडून ये आणि लग्नापर्यंत तिथेच राहा. हे समधीजींचं घर आहे, त्यांना कामात मदत करा. कुंदनने हात जोडून म्हटले, मालक, अशा लग्नाच्या प्रसंगी घरातलेच लोक चांगले दिसतात. मी एक नोकर आहे. मी तिथे काय करू? आणि मित्रांनो, शेठजींच्या त्या बोलण्याने कुंदनच्या डोळ्यात पाणी आले. शेठजी उठले. त्यांनी कुंदनच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, नोकर? बाळा, पुन्हा ते शब्द बोलू नकोस. तू माझ्या स्वतःच्या मुलांसारखा आहेस. तुला या कुटुंबाची सेवा करून 12 वर्षे झाली. तू एक पैसा सुद्धा बदलला नाहीस. मी माझ्या तिजोरीवर जितका विश्वास ठेवतो तितका तुझ्यावर आहे. सून नाही, मी माझी इज्जत तुझ्यावर सोपवत आहे. कुंदनचा कंठ दाटून आला. त्याने नतमस्तक होऊन शेठजींच्या चरणांना स्पर्श केला आणि म्हणाला, साहेब, तुमचा हा विश्वास माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी कमाई आहे. मी माझा जीव देईन, पण तुमच्या विश्वासावर तोडणार नाही. मित्रांनो, त्यावेळी कोणालाच कल्पना नव्हती की हा विश्वास एके दिवशी कुंदनसाठी सर्वात मोठी परीक्षा बनेल. अशी परीक्षा ज्यात एका बाजूला मालकाचं मीठ आणि दुसऱ्या बाजूला कोणाचा तरी जीव. दुसऱ्या दिवशी सकाळी नंदिनी आणि कुंदन नाशिकच्या दिशेने निघाले. ट्रेन पुढे जात राहिली. मुंबईची गर्दी तिच्या मागे येत होती. वेळ कसा निघून गेला हे कळलेच नाही आणि खिडकीतून डोंगर आणि हिरवळीची एक रांग समोर पसरली. कुंदन खिडकीतून बाहेर पाहतच राहिला. त्याला कल्पनाही नव्हती की हा प्रवास त्याला त्या निर्णायक वळणावर घेऊन जाईल. तो त्याला अशा ठिकाणी घेऊन जात होता जिथे तिचे आयुष्य कायमचे बदलणार होते.
संध्याकाळपर्यंत ते नाशिकला पोहोचले. नंदिनीच्या माहेरी लग्न समारंभ आधीच सुरू झाला होता. रंगबिरंगी रोषणाई, शामी आणि हलवाईंच्या भट्ट्या, नातेवाईकांची लगबग आणि या सगळ्यात कुंदनने आपली बॅग एका कोपऱ्यात ठेवून हाताची बाही वर करून कामाला लागला. मित्रांनो, दुसऱ्या दिवसापासूनच कुंदनने संपूर्ण लग्न समारंभाची जबाबदारी घेतली. तंबूतील कर्मचाऱ्यांकडून काम करून घेणे, वयस्कर पाहुण्यांना चहा पाणी देणे, मुलांची काळजी घेणे, तो त्यांच्यात असा मिसळला होता जणू तो कुटुंबाचाच एक भाग आहे. नंदिनीच्या वडिलांनी शेटजींना फोन करून असेही म्हटले, समधीजी, तुम्हाला एक हा हिरा कुठून मिळाला? हा मुलगा आमच्या घरातील इतर कोणत्याही मुलापेक्षा चांगले काम करत आहे. कुंदन नोकर आहे हे नातेवाईकांपैकी कोणालाही माहीत नव्हते. तो मुंबईतील त्याच्या मेवण्याच्या घरातील मुलगा असावा असे सर्वांनी गृहीत धरले होते. आणि मित्रांनो, ती संध्याकाळ आली. हळदीच्या कार्यक्रमाच्या आदल्या संध्याकाळी जेव्हा एका मुलीने लग्नात प्रवेश केला. तिचं नाव अंजली होतं. अंजली ही नंदिनीच्या आईची दूरची नातेवाईक होती. नंदिनीच्या आईची एक दूरची भाची होती जी नाशिकमध्ये राहत होती. तिचे वडील रमेश यांचे एक छोटे किराणा दुकान होते. त्यांचे कुटुंब श्रीमंत होते, पण तिची संस्कृती राजघराण्यापेक्षा कमी नाही. आणि अंजली, मित्रांनो, जर मला अंजलीचे एका शब्दात वर्णन करायचे झाले तर तो शब्द असेल साधेपणात सामावलेले सौंदर्य, गुलाबी रंगाचा सूट, हलक्या हाताने लावलेली मस्कारा, मोठे डोळे आणि तिच्या चेहऱ्यावरचा असा निरागसपणा की पाहणारा तिच्याकडे एकटक पाहतच राहतो. अंजली नुकतीच अंगणात आली होती. तिची नजर एका मुलावर पडली जो एका वृद्ध स्त्रीला आधार देऊन खुर्चीवर बसवत होता. मग तो मुलगा त्याच जाटाने धावत जाऊन तिच्यासाठी पाणी आणले. तो दिवे दुरुस्त करण्यासाठी इलेक्ट्रिशियनच्या ऑफिसमध्ये गेला. त्याच्या कपाळावर घाम, ओठांवर स्मित हास्य आणि कामाप्रती इतकी निष्ठा जणू काही त्याच्या बहिणीचे लग्नच आहे. अंजलीने जवळच उभ्या असलेल्या तिच्या मावशीला विचारले, मावशी, हा मुलगा कोण आहे? मी त्याला खूप दिवसांपासून बघत आहे. तो एकटाच सगळं काम सांभाळत आहे. ज्यावरून मावशीने सांगितलं तो नंदिनीच्या घरचा कोणीतरी आहे असं वाटतंय. मित्रांनो, असं म्हणतात की प्रेम पहिल्या भेटीतच होईल किंवा नाही. पहिल्या नजरेतील प्रेम नक्कीच तुमच्या हृदयाला स्पर्श करते. अंजलीची नजर सतत त्याच्याकडे जात होती आणि योगायोगाने त्याच रात्री तिने मेहंदीचा कार्यक्रम पाहिला. विधी चालू असताना अचानक वीज गेली आणि अंधारात एक लहान मुलगी जिन्यावरून घसरणार होती. तेव्हा त्या अंधारातच त्या मुलीकडे पहिला हात पुढे आला तो कुंदनचा होता. जेव्हा लाईट परत आली तेव्हा सर्वांनी पाहिले की कुंदन त्या मुलीला हात हातात घेऊन उभा होता आणि त्या गर्दीत अंजली तिथे उभी राहून फक्त त्याच्याकडे एकटक पाहत होती. त्या रात्री जेव्हा अंजली घरी परतली तेव्हा तिच्या डोळ्यांना झोप लागत नव्हती. तोच चेहरा तिच्या डोळ्यासमोर पुन्हा पुन्हा येत होता. तिला स्वतःला वाटले की तो तिला म्हणाला, अंजली, तुला काय झाले? तू अशी नव्हतीस. पण त्या मुलामध्ये काहीतरी आहे. बऱ्याच लोकांकडे संपत्ती असते, पण असं मन काही लोकांमध्ये ते असतंच. मित्रांनो, ही होती प्रेमाची पहिली थाप. निशब्द, निरागस आणि नशिबाने त्यांच्यासाठी काय राखून ठेवलं आहे याची अनभिज्ञ. दुसऱ्या दिवशी हळदीचा कार्यक्रम होता. अंजली सकाळी लवकर लग्नाच्या ठिकाणी पोहोचली होती, वरवर पाहता विधींमध्ये मदत करण्यासाठी. पण तिच्या मनाला सत्य माहीत होतं. तिचे डोळे कोणाला तरी शोधत होते. आणि मग तिला संधी मिळाली. कुंदन स्वयंपाकघरातून मिठाईचे डबे घेऊन येत होता. तेव्हा अंजली त्याच्या समोर आली. ऐक, तू एकटा एवढ्या पेट्या उचलू शकतोस का? चल, मी तुला मदत करते. कुंदन घाईघाईने म्हणाला, अरे नाही नाही, तू पाहुणी आहेस, तू इथेच थांब, मी करतो, मी घेईन. तुम्ही सुद्धा पाहुणे आहात. अंजली हसून म्हणाली, तुम्ही मुंबईहून आला आहात बरोबर? तसे तुमचे नाव काय? मी 2 दिवसांपासून बघत आहे तू लग्नाची तयारी सांभाळत आहेस, पण तुझं नाव सुद्धा कोणाला माहीत नाही. हो, कुंदन माझं नाव आहे, कुंदन. अंजली हळूच म्हणाली, कुंदन? मी ऐकलं आहे की कुंदन म्हणजे असं सोनं आहे जे आगीत तापवल्यावर अधिक चमकतं. तुमचं नाव खूप सुंदर आहे. मैत्रिणींनो, यानंतर ते दोघे हळदी, संगीत आणि इतर विधींमध्ये भेटत राहिले. कधी कधी अंजली चहाचा कप घेऊन यायची आणि म्हणायची, सकाळपासून भूक लागली आहे. ही लांजी. कधी कधी कुंदन जिन्यावर फुलांचे हार घालत असलेल्या अंजलीला खालून धरून तो म्हणाला, काळजी घे, तू पडू शकतेस. त्यांचे बोलणे पुढे चालू राहिले
आणि हास्याचे क्षण सरले. ती कुंदनला तिची स्वप्ने, तिच्या घराच्या गोष्टी सांगू लागली आणि काही कारणास्तव कुंदन सुद्धा तिच्याशी मोकळेपणाने बोलू लागला. त्याला त्याची आई आणि गाव आठवले. गोष्टी आणि अंजली तासन तास मंत्रमुग्ध होऊन ऐकत असे. पण मित्रांनो, कुंदन हुशार होता. अंजलीच्या डोळ्यातील ती चमक त्याने ओळखली होती, जी फक्त त्यालाच दिसत होती. प्रेमात असं घडतं. आणि मग एके संध्याकाळी जेव्हा अंजली त्याच्याशी गच्चीवर बोलत होती, तेव्हा कुंदनने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, अंजलीजी, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. यानंतर कदाचित तुला माझ्याशी बोलायची इच्छाही होणार नाही. अंजली क्षणभर थांबली. काय झालं? मी सेठ हरिनारायणजी यांचा सेवक आहे. मी त्यांच्या दुकानात काम करतो. मी त्यांच्या सुनेला सोडायला आलो होतो, म्हणून कामात मदत करण्यासाठी येथे आलो. तुम्हाला कदाचित काहीतरी वेगळंच समजलं असेल, म्हणून सत्य सांगणं गरजेचं होतं. मी एक सेवक आहे, फक्त एक सेवक. मित्रांनो, क्षणभर शांतता. जणू वारा थांबला होता. अंजली उठून निघून जाईल असे कुंदनला वाटले होते, पण अंजलीच्या उत्तराने कुंदनच्या काळजाला धक्का बसला. ती हसून म्हणाली, नोकर असण्याआधी तुम्ही एक माणूस आहात कुंदनजी, आणि आजपर्यंत मी तुमच्यापेक्षा चांगला माणूस पाहिला नाही. तो लहान असो वा मोठा, त्याचा काही उपयोग नाही असं होतं. मन लहान असू शकतात आणि मोठीही. आणि तुझं मन तर मोठ्या उद्योगपतींच्या महालांपेक्षाही मोठं आहे. आणि असो, मी फक्त त्याबद्दल बोलत आहे. एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीशी बोलूही शकत नाही का? कुंदन हसला. का नाही? पण मैत्रिणीनं, त्या रात्री गच्चीवरून खाली येताना अंजलीने आपल्या मनाचा आवाज दाबला. ती स्वतःशीच म्हणाली, नाही अंजली, आपण लग्न करणार नाही. ही भावना इथेच गाडून टाकूया, इथेच. पण प्रेम कधीच गाडता येत नाही. मित्रांनो, ते एका दिव्यासारखं आहे, जो तुम्ही जितका विझवता तितकाच तो जास्त जळतो. आणि दुसरीकडे नियती एक असा खेळ खेळणार होती, ज्याची अंजली आणि कुंदन या दोघांनी कल्पना केली नव्हती. मित्रांनो, असं म्हणतात की प्रेम आणि गंध लपवता येत नाही. अंजली आणि कुंदन यांच्यातील वाढती जवळीक आणखी एका व्यक्तीच्या नजरेस पडली होती, आणि ती व्यक्ती होती नंदिनी. संगीताच्या रात्री अंजलीला कुंदनच्या शेजारी उभी राहून हसताना पाहून नंदिनीच्या चेहऱ्यावर नाराजी पसरली. तिने कुंदनला बाजूला बोलावून विचारले, कुंदन, ही मुलगी तुझ्याशी इतकं का बोलते? कुंदनने मान झुकून म्हटले, वहिनी, मला माहित नाही, तुम्ही तिलाच विचारा. नंदिनी अंजलीकडे गेली. अंजली, तू या मुलाशी खूप बोलतेस. तो आपल्या घरातला नोकर आहे, तुला माहित आहे का? अंजलीने नजर खाली झुकवत शांतपणे म्हटले, ताई, असंच आम्ही लग्नाशी संबंधित गोष्टींबद्दल बोलतो, दुसरं काही नाही. पण मित्रांनो, नंदिनी एक स्त्री होती आणि तिचा दृष्टिकोनही स्त्रीचाच होता. ती लपू शकली नाही. तिने अंजलीच्या डोळ्यातला संकोच पाहिला होता. आणि मग नंदिनीच्या मनात एक विचार आला, एक असा विचार जो त्या दिवसांमध्ये खूप शहाणपणाचे वाटत होते, पण दीर्घ काळात त्यामुळे अनेक आयुष्य उद्ध्वस्त होणार होती. नंदिनीने विचार केला, अंजली, तिचं सौंदर्य लाखात एक आहे. ती एका गरीब कुटुंबात राहते, पण ती मुलगी सुसंस्कृत आहे. आणि हा माझा दीर कार्तिक, ज्याच्याशी समान दर्जाचं दुसरं कोणतंही कुटुंब लग्न करायला तयार नाही. अंजलीने कार्तिकशी लग्न केलं तर काय होईल? ती एका गरीब कुटुंबाची मुलगी आहे. एवढं मोठं घर पाहून तिची आई वडील नकार देऊ शकणार नाहीत. आणि कोणास ठाऊक, एवढी सुंदर आणि हुशार पत्नी मिळाल्यावर कार्तिकमध्ये कदाचित चांगला बदलही होईल. मित्रांनो, लक्ष द्या, नंदिनीच्या आसनात कोणतेही पाप नव्हते, पण सर्वात दुःखद वळण त्याच रात्री नंदिनीने तिचे सासरे सेठ हरिनारायण यांना फोन केला. बाबूजी, मला एका महत्वाच्या गोष्टीवर चर्चा करायची आहे. लग्न समारंभात एक मुलगी आहे, अंजली. ती खूप सुंदर, सुसंस्कृत आणि सुस्वभावी आहे. तिचं घर थोडं गरीब आहे, पण तिच्यासारखी दुसरी कोणी नाही. मी विचार करत होते, फोनवर तिच्याबद्दल कार्तिकशी बोलावं का? क्षणभर शांतता पसरली आणि मग शेटजींचा आवाज आला, ज्यात अनेक वर्षांचा थकवा आणि एक मावळती आशा दोन्ही होती. सुनबाई, जर असं झालं तर असं समजा की देवाने माझी प्रार्थना ऐकली आहे. तुम्हाला कार्तिकची अवस्था माहीत आहे. जर त्याला चांगल्या कुटुंबातील मुलगी मिळाली तर कदाचित त्याचे आयुष्य सुधारेल.
तुम्ही हा मुद्दा उपस्थित करायला हवा. आणि तुझी सासू परवा लग्नाला येणार आहे. मित्रांनो, इथे क्षणभर थांबा आणि विचार करा. आपल्या लाडक्या मुलाला वटणीवर आणण्यासाठी एक वडील इतके हताश झाले होते की त्यांनी कधीच विचार केला नाही की ज्या मुलीला तो आपल्या मुलावरचा उपाय मानत होते ती सुद्धा कोणाची तरी मुलगी होती. तिचीही स्वप्ने होती, तिलाही हृदय होते आणि तिचं हृदय दुसऱ्या कोणासाठी तरी धडधडू लागलं होतं. दुसऱ्या दिवशी नंदिनीने तिच्या आईमार्फत अंजलीच्या आई वडिलांना लग्नाचा प्रस्ताव कळवला. हे ऐकून वडील रमेश थक्क झाले. मुंबईच्या एवढ्या मोठ्या उद्योगपतीचा मुलगा आणि आपली अंजली. सुद्धा ऐकतेस का? देवाने एक स्त्री आणि एक मुलगी दिली आहे. तुम्ही माझं भविष्यच उघडलं आहे. एवढं मोठं घर, एवढा मोठा व्यवसाय, आपली मुलगी राणीसारखी जगेल. आई सुधाच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले होते. त्या बिचाऱ्या आई वडिलांसाठी मुलीचे लग्न श्रीमंत कुटुंबात होणे हे आशीर्वादापेक्षा कमी नाही. पण त्यांना हे माहीत नव्हते की ज्या सोन्याच्या पिंजऱ्याबद्दल ते बोलत होते त्याचा आणि त्यात एक असं सत्य लपवलं गेलं आहे जे त्यांच्या मुलीचा जीव घेऊ शकतं. आणि जेव्हा ही बातमी अंजलीपर्यंत पोहोचली, मित्रांनो, तिच्या पायाखालची जमीनच सरकली. ती गच्चीवर धावत गेली जिथे कुंदन तंबूच्या दोऱ्या नीट करत होता. कुंदन, काय चाललंय? तुला माहित आहे का? तुझ्या मालकाचा धाकटा मुलगा आणि माझ्या लग्नाचा विषय चालू आहे. कुंदनने दोरी सोडून दिली. क्षणभरासाठी त्याच्या हृदयाला जणू आपले ठोकेच आठवत नव्हते, पण त्याने स्वतःला सावरले. हो, मी ऐकलं. अंजलीने त्याच्या डोळ्यात बघून विचारले. तर सांग, तुझ्या बॉसचा धाकटा मुलगा कसा आहे? कार्तिक, तो कसा माणूस आहे? मला खरं सांग. मित्रांनो, हाच तो क्षण होता. कुंदनच्या आयुष्यातील सर्वात मोठी परीक्षा सुरू होण्याचा क्षण. त्याच्या डोळ्यांसमोर 2 रेषा चमकल्या. दुसरीकडे शेठजींचा चेहरा. बाळा, माझा तुझ्यावर माझ्या तिजोरीपेक्षा जास्त विश्वास आहे. आणि आईचा आवाज, तू कोणाचं मीठ खातोस त्याची संगत कधीही सोडू नकोस. आणि दुसरीकडे या निष्पाप चेहऱ्याला, या विश्वासू डोळ्यांना त्याच्याकडून सत्य जाणून घ्यायचे होते. जर त्याने सत्य सांगितले असते तर कार्तिक एक दारुडा, भटका आणि 2दा व्यसनमुक्त झालेला होता. संबंध तुटले असते, मालकाची प्रतिष्ठा धुळीस मिळाली असती आणि जगाने म्हटले असते की नोकराने मिठाशी विश्वासघात केला. आणि जर त्यांनी खोटे बोलले असते तर त्या निष्पाप मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं. कुंदनचा घसा कोरडा पडला. त्याने दुसरीकडे पाहिले आणि गदगदल्या आवाजात म्हणाला, कार्तिक बाबा, तो ठीक आहे. त्याची प्रकृती चांगली आहे. बस एवढंच. ते सध्या फारसे पैसे कमवत नाहीत. मोठे मालक आणि विक्रम भैया यांचा खूप मोठा व्यवसाय आहे, त्यामुळे त्यांना त्याची गरज नाही. ते मित्रांसोबत वेळ घालवतात, आयुष्याचा आनंद घेतात. मी आणखी काय सांगू शकतो? मित्रांनो, हे खोटं नव्हतं, पण ते संपूर्ण सत्यही नव्हतं. आणि अपूर्ण सत्य हे अनेकदा संपूर्ण खोट्यापेक्षाही जास्त धोकादायक असतं. अंजली एकूण तपासणीत काही वेळ त्याच्याकडे एकटक बघत राहिली. मग हळू आवाजात म्हणाली, कुंदन, मी तुला काही विचारू का? जर मी म्हणाले की मला लग्न करायचं नाहीये तर? कुंदनच्या हृदयाची धडधड वाढली. का? तुला का नकोय? एवढं मोठं घर आहे, तू राज्य करशील. अंजलीचे डोळे पाण्याने भरले, कारण राज्य राजवाड्यात नाही तर हृदयात मिळवले जाते. आणि ती थांबली. शब्द तिच्या ओठांवर आले आणि परत गेले. तिला म्हणायचं होतं, कारण दुसऱ्या कोणीतरी माझं मन जिंकलं आहे, पण ती म्हणू शकली नाही. आणि तो कुंदन आहे असं समजून तिने काहीच माहीत नसल्याचं नाटक केलं, कारण मिठाच्या साखळीने त्याची जीभ जखडली होती. त्या रात्री एकाच छताखाली 2 हृदय रडली, वेगवेगळ्या कोपऱ्यात दुसऱ्यासाठी एकमेकांपासून लपवत आहे. मित्रांनो, दुसऱ्या दिवशी सेठ हरिनारायण आणि सरलादेवी नाशिकला पोहोचले. नंदिनीच्या भावाचे लग्न मोठ्या थाटामाटात पार पडले आणि त्याच लग्न मंडपात एका कोपऱ्यात दुसऱ्या लग्नाची चर्चा सुरू झाली. शेठजी, जेव्हा मी अंजलीला पाहिलं तेव्हा मी तिच्याकडे बघतच राहिलो. सुनबाई, ही तर लक्ष्मीचा अवतार आहे. ती माझ्या घरी आली तर माझ्या कार्तिकचं नशीब बदलेल. रमेशजी हात जोडून स्तब्ध उभे होते. शेठजी, आम्ही लहान माणसं आहोत, आमची तुमच्याशी बरोबरी होऊ शकत नाही. हुंडा खूप आहे. शेठजींनी त्यांचे जोडलेले हात धरले. समधीजी, हुंड्याचा विषय काढू नका.
मला फक्त तुमची मुलगी हवी आहे. फक्त एकदा हो म्हणा. मित्रांनो, कल्पना करा, एका बाजूला हात जोडून उभा असलेला एक श्रीमंत व्यावसायिक आणि दुसऱ्या बाजूला उभा असलेला एक गरीब बाप. अंजलीच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटून आले. स्थळ निश्चित झाले होते. लग्नाची तारीख एका महिन्यानंतर ठरली होती. पण अंजली आतून संतापली होती. 20 ऑक्टोबर रोजी ती तिच्या आईला म्हणाली, आई, मला या मुलाशी लग्न करायचं नाही. मला तो मुलगा आवडत नाही. आईला धक्काच बसला आणि तिने विचारले, तो तुला आवडत नाही? मूर्ख, तू कधी पाहिलंच तरी आहे का? तो एवढं मोठं घर, गाडी, बंगला, नोकर चाकर, मुलींना असं घर हवं असतं. हा प्रस्ताव मिळाल्यावर जणू तुझे वडील वयाने मोठे झाले आहेत असं वाटतंय. त्यांचा आनंद तू ते हिसकावून घेणार का? आणि बाबूजींनी हात जोडले. मुली, मी माझ्या संपूर्ण आयुष्यात तुला काहीही देऊ शकलो नाही. ना चांगले कपडे, ना चांगली शाळा. आज देवाने तुला तुझी पोतडी आनंदाने भरण्याची संधी दिली आहे. नकार देऊ नकोस मुली. तुझे वडील तुझ्याकडे विनवणी करत आहेत. मित्रांनो, जेव्हा एखादा वडील आपल्या मुलीसमोर हात जोडतो तेव्हा मुलीला आपली स्वप्ने जाळून राख करण्याशिवाय पर्याय नव्हता. अंजलीने आपले अश्रू गेले आणि होकार दिला. त्या रात्री तिने आपल्या डायरीत फक्त एकच नोंद लिहिली, आज मी माझ्या हृदयाचा गळा दाबला. कारण मुली स्वप्न पाहत नाहीत, मुली आपली कर्तव्य पार पाडतात. दरम्यान एके दिवशी मला अचानक संशय आला. त्याच्या एका नातेवाईकाने माझ्या कानात म्हणाले, रमेश भाऊ, तो मुलीला काच विचारतोय. मोठे लोक त्यांच्या प्रतिष्ठेनुसार नाती जोडतात. त्या मुलामध्ये काही गडबड आहे का? एकदा चौकशी करून बघा. रमेशजींना अजिबात झोप लागत नव्हती. पण ते तपास कसा करणार होते? मुंबईत त्यांचा मित्र कोण होता? आणि मग अंजलीच्या आईला एक कल्पना सुचली. ऐका, तो मुलगा आहे नाही का? ऐका साहेब, तो कुंदन नावाचा एक मुलगा आहे, त्यांचा घरकाम करणारा. लग्नाच्या तयारीच्या बहाण्याने ते त्याला काही दिवसांसाठी इथे बोलवतात. घरकाम करणाऱ्या कुंदनला सत्य माहीत आहे. आपण त्याच्याकडून सगळं काही वदवून घेऊ. दुसऱ्याच दिवशी रमेशजीने सेठजींना फोन केला. सेठजी, हे सांगायला मला लाज वाटते, पण लग्नाच्या वेळी आमच्या मदतीसाठी कोणीही विश्वासू व्यक्ती नाही. तुम्ही तुमचा मुलगा कुंदन याला काही दिवसांसाठी पाठवू शकलात तर आमच्यावर खूप मोठे उपकार होतील. सेठजी म्हणाले, अरे, त्यात लाजिरवाणं काय आहे? समधीजी, मी उद्याच पाठवून देईन. पण मित्रांनो, सेठने फोन ठेवताच त्याला धक्का बसला. त्याचा चेहरा फिका पडला. त्याला समजलं की कुंदन त्याला का बोलावले जात होते. त्या रात्री सेठ हरिनारायण यांनी कुंदनला त्यांच्या खोलीत बोलावले. खोलीत मंद प्रकाश होता. सरला देवी सुद्धा एका कोपऱ्यात बसल्या होत्या. ती आपल्या पदराने डोळे पुसत होती. शेठजींनी कुंदनला आपल्या समोर बसवले आणि बराच वेळ शांत राहिले. मग ते म्हणाले, कुंदन, उद्या तुला नाशिकला जायचे आहे. समधीजींनी तुला लग्नाच्या तयारीसाठी बोलावले आहे. होय साहेब, मी जातो. सेठजींनी एक दीर्घ श्वास घेतला. पण बाळा, ते तुला तयारीसाठी नाही बोलवतायत. ते तुला कार्तिक बद्दल विचारतील, त्याच्या सवयी, त्याचं खरं स्वरूप. खोलीत शांतता पसरली. आणि मग मित्रांनो, असं काही घडलं ज्याची कुंदनने स्वप्नातही कल्पना केली नव्हती. ज्या 60 वर्षीय व्यावसायिकासमोर संपूर्ण बाजार नतमस्तक होत असे, त्याने आपल्या नोकरासमोर हात जोडून विनवणी केली. त्याचा आवाज थरथरत होता. मुला, मी आजपर्यंत तुझ्याकडे कधीच काही मागितले नाही. आज मी मागत आहे. मी याचना करत आहे. माझ्या कार्तिकचे सत्य तिथे उघड करू नको. जर त्यांना कळलं की तो दारुडे आहे तर हे नातं तुटून जाईल आणि मग माझा मुलगा आयुष्यभर अविवाहित राहील. त्याची स्वतःची काळजी घ्यायला बायको नाही. तो सुधारेल. हे लग्नच त्याची शेवटची आशा आहे बाळा. एकदा त्याचं लग्न झालं की त्याच्यावर घराची जबाबदारी येईल. त्याला एका चांगल्या पत्नीची सोबत मिळेल. मग माझ्या मुलामध्ये सुधारणा होईल. मला खात्री आहे की तो बरा होईल. रडत रडत सरला देवींनी तुमच्या समोर आपला पदर पसरला. बाळा कुंदन, एक आई तुझ्या समोर आपला पदर पसरवत आहे. माझ्या मुलाचं, त्याचं आयुष्य तुमच्या शब्दांवर अवलंबून आहे. मित्रांनो, त्या मुलाच्या दुर्दशेची कल्पना करा. ज्या हाताने त्याला 12 वर्षे वाढवलं तेच हात जोडले गेले होते. कुंदनच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. तो पुढे सरकला आणि त्याने शेठजींचे हात धरले. साहेब, हे पाप करू नका. तुमचे हात जोडलेले पाहून माझं हृदय तुटतंय. मी तुमचं मीठ खाल्लंय. तुमचे शब्द माझ्यासाठी दगडावर कोरले गेले आहेत. मी त्यांना काहीही सांगणार नाही.
पण मित्रांनो, त्या रात्री कुंदनला झोप लागत नव्हती. तो छताकडे एकटक पाहत स्वतःशीच झगडत होता. कुंदन, तू काय वचन दिलं आहेस? एका बाजूला गुरुचे मीठ तर दुसऱ्या बाजूला अंजली. तुम्हाला माहित आहे कार्तिक बाबा, ते बदलणार नाहीत. त्या निरागस मुलीचे काय होईल? पण मी खरं सांगितलं तर गुरूंबद्दल आदर, आईची शिकवण, मिठाचे ऋण. अरे देवा, ही कसली परीक्षा आहे? माणसाने मीठ निवडावं की कोणाचा जीव? मित्रांनो, हा माझा प्रश्न आहे. मी तुम्हालाही विचारतोय. तुम्ही कुंदनच्या जागी असता तर काय केलं असतं? कृपया कमेंट्समध्ये सांगा. असो, दुसऱ्या दिवशी सकाळी कुंदन जड पावलांनी नाशिकला पोहोचला आणि ज्याची भीती होती तेच घडले. पहिल्याच दिवशी रमेशजींनी त्याला एकटं बसवलं. बाळा कुंदन, तू त्यांच्या घरातलंच आहेस. खरं सांग, तो कसला मुलगा आहे? काही त्रुटी आहेत का? काही वाईट सवयी आहे का? बघ बाळा, एक वडील आपल्या मुलीचं लग्न लावून देणार आहेत. असं समज की देव तिथे उपस्थित आहे. आणि कुंदनला घाम फुटू लागला. त्याने नजर खाली झुकवली आणि तेच ठरलेलं उत्तर दिलं. बाबूजी, कार्तिक बाबा ठीक आहेत. ते सध्या फक्त ऐकत नाहीत. त्याची काही गरज नाही. तो किती मोठा धंदा आहे. ते मित्रांसोबत राहून आयुष्याचा आनंद घेतात. आणि मित्रांनो, योगायोग बघा, 3 दिवसानंतर अंजली सुद्धा एकटीच होती. तोच प्रश्न पुन्हा विचारण्यात आला आणि घाबरून कुंदने शब्दशः तेच उत्तर दिले. तो चांगला आहे, तो कमवत नाही, तो मजा करतो. अंजली त्याच्याकडे बघत राहिली. मग ती हळू आवाजात म्हणाली, कुंदन, तू बाबूजींना हेच वाक्य त्याच शब्दात म्हणाला होतास. पाठ केलेली उत्तर खरी नसतात. तुझी जीभ काहीतरी बोलत आहे आणि डोळे काहीतरी वेगळेच. कुंदन उठून तिथून निघून गेला. कारण जर तो आणखी एक क्षण थांबला असता तर मीठ हरले असते. त्या रात्री अंजलीने तिच्या आई वडिलांकडे शेवटचा प्रयत्न केला. मला त्या मुलाला एकदा भेटायचं आहे. लग्नाआधी फक्त एकदाच. पण उत्तर आले, वेडी मुलगी. ही गोष्ट श्रीमंत कुटुंबांना रुचत नाही. जर त्यांना याबद्दल कळले तर संबंध बिघडतील. तो माणूस चांगला आहे. अगदी घरकाम करणारा माणूस सुद्धा त्याचे कौतुक करत आहे. काय पुरावा? तुम्हाला ते हवंय का? मित्रांनो, पाहिलं का? कुंदनचं मौनच पुरावा ठरलं. आणि याच पुराव्यावर एका महिन्यानंतर कार्तिकची वनात बँडबाजा घेऊन नाशिकला पोहोचली. लाल साडी नेसून अंजली मंडपात बसली होती आणि स्वतःच्या जगाच्या नजरेत एक वधू आणि स्वतःच्या नजरेत एक बलिदान. फेरे सुरूच होते आणि ती मंडपापासून दूर अंधारात उभी होती. कुंदन मुठी आळून आकाशाकडे टक लावून पाहत होता. त्याच्या डोळ्यातून 2 अश्रू ओघळले आणि मातीत मुरले. डोली उचलण्यात आली आणि अंजली अग्रवाल घराण्याची सर्वात धाकटी सून म्हणून मुंबईत दाखल झाली. मित्रांनो, लग्नानंतरचा पहिला दिवस आनंदाने गेला. विधी पूर्ण झाले आणि महाल पाहुण्यांनी भरून गेला. अंजलीलाही वाटलं, कदाचित माझा विचार चुकत असेल, कदाचित सगळं काही ठीक होईल. पण मग ती रात्र आली, लग्नाची रात्र. फुलांनी सजवलेली खोली, दुधाचा ग्लास आणि बुरक्याआड बसलेली अंजली, जिच्या हृदयाची धडधड वाढत होती. 1 तास गेला, 2 तास, 3 तास. कार्तिक अजूनही आला नाही. आणि मध्यरात्री हवेलीच्या दारावर आवाज आला. अंजलीने खिडकीतून डोकावून पाहिले आणि तिला धक्काच बसला. 2 माणसे कार्तिकला खांद्यावर घेऊन जात होती. तो इतका दारूच्या नशेत होता की स्वतःच्या पायावरही उभा राहू शकत नव्हता. तो शिवीगाळ करत होता आणि त्याच्या तोंडाला दारूचा वास येत होता. कुंदननेच त्याला उठवायला मदत केली. आणि मित्रांनो, दृश्याची कल्पना करा. कुंदनने आपल्या प्रेयसीच्या पतीला खांद्यावर उचलून त्यांच्या लग्नाच्या रात्रीच्या खोलीत नेले. दारात कुंदन आणि अंजलीची नजर क्षणभर एकमेकांना भिडली आणि दोघांच्याही डोळ्यात एकच प्रश्न होता, काय झालं? अंजली फुलांच्या बिछाण्यावर बसलेली होती. श्रावण आणि भाद्रपदाचा पाऊस डोळ्यातून पडतो त्याऐवजी तिच्या हुंदक्यांचा आवाज घुमत होता. सकाळ होताच अंजली थेट तिच्या सासऱ्यांकडे गेली. तिचे डोळे सुजले होते. तिचा आवाज कापरा झाला होता. बाबा, मी तुमचं काय नुकसान केलं? मी तुमचं असं काय नुकसान केलं की तुम्ही माझी अशी फसवणूक केली? तुम्हाला सगळं माहित आहे, बरोबर ना? तुम्हाला माहित होतं की तुमचा मुलगा शेठजी आणि सरलादेवी
यांच्याकडे काहीच उत्तर नव्हते. दोघेही हात जोडून उभे होते. मुली, मी असह्य वडील, कृपया आम्हाला माफ करा. ती त्याची आई आहे. आम्हाला वाटलं होतं की लग्नानंतर तो सुधारेल. मुली, आता फक्त तूच त्याला सुधारू शकतेस. तू त्याची पत्नी आहेस. आता त्याची काळजी घेणं हे तुझं कर्तव्य आहे. तुझी बदनामी होईल. गप्प बस मुली, मी तुझ्यासमोर माझा पदर पसरेन. मैत्रिणींनो, आपल्या समाजात हा कसला नाही, ही दुसऱ्याची चूक आहे आणि कर्तव्याच्या नावाखाली मुलीला शिक्षा झाली. अंजली गप्प राहिली, पण आतून ती रोज तुटत होती, कारण कार्तिकचा दिनक्रम तोच राहिला होता. दिवसा झोपणे, संध्याकाळ मित्रांसोबत घालवणे. तो निघून जायचा आणि मध्यरात्री दारू पिऊन परत यायचा. त्याच्या आयुष्यात पत्नी नव्हती. अंजलीने त्याला कधीच थांबवण्याचा किंवा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला नाही. जेव्हा तिने प्रयत्न केला तेव्हा तिला ओरडणे आणि अपमानाचा सामना करावा लागला. त्या वाड्यात अंजलीला जर कोणी सहानुभूती दाखवणारे होते तर त्या होत्या सरला देवी. मी त्या शांत कुंदनला पाहिलं, जो रोज स्वतःला दोष द्यायचा. हे सगळं माझ्यामुळे झालं. माझ्या मौनाने हे फूल काट्यांमध्ये फेकून दिलं. जेव्हा परंपरेनुसार अंजली पहिल्यांदा तिच्या माहेरी गेली तेव्हा तिथे पोहोचल्यावर तिने जे काही केले त्यामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये भूकंप झाला. अंजलीने स्पष्टपणे सांगितले, आई बाबा, मी त्या घरात परत जाणार नाही, कधीच नाही. ज्याला तुम्ही माझा नवरा बनवला आहे तो नवरा नाही, तो एक चालता फिरता प्रेत आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत दारू, त्याला माझी अजिबात पर्वा नाही. आणि ज्या वेगाने तो पितोय, एक दिवस दारू त्याला गिळून टाकेल. मग तुम्ही माझ्या आयुष्याचं काय करणार? रमेशजी जणू काही आकाशच कोसळले होते. थरथरत्या हाताने त्यांनी शेटजींना हाक मारली. शेटजी, तुम्ही हे काय केले? तुम्ही आम्हाला एकदा सांगू शकला असता, फक्त एकदा. मी तुमच्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवला. शेटजींचा आवाजही पाणवलेला होता. समधीजी, मी दोषी आहे, पण तुमच्यावर विश्वास ठेवून पण माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुमच्या मुलीला कशाचीही कमतरता भासू देणार नाही आणि मी कार्तिकला पुन्हा एकदा व्यसनमुक्ती केंद्रात पाठवलं आहे. यावेळी तो सुधारल्यानंतरच पूर्ववत होईल. जोडलेली नाती तुटतात, फक्त मुलीचेच नशीब उद्ध्वस्त होते. मित्रांनो, कार्तिक पुन्हा व्यसनमुक्ती केंद्र पाठवण्यात आले. तब्बल 2 महिने. या दरम्यान अंजलीचे आई वडील तिला रोज समजावत होते, मुली, ते आता तुझं घर आहे, ते श्रीमंत आहेत, काय कमी आहे, फक्त थोडा धीर धर, कर, सगळं ठीक होईल. थकलेल्या अंजलीने हार मांडली. ती म्हणाली, ठीक आहे, मला पाठवून दे, पण लक्षात ठेव, त्या घरात एक प्रेत पाठवण्यात आला आहे. हे शब्द, मित्रांनो, हे शब्द केवळ रागाचे नव्हते, तो एक इशारा होता जो कोणालाच समजला नाही. आणि आता गोष्ट त्या टप्प्यावर पोहोचते. सासरच्या मंडळीकडून फोन आला आणि सुनेला परत पाठवण्याची मागणी करण्यात आली. आता प्रश्न असा होता की तिला आणायला कोण जाणार? विक्रम गोदामच्या कामात अडकला होता. सेठजींची तब्येत बरी नव्हती आणि कार्तिक, तो व्यसनमुक्ती केंद्रात होता. म्हणून सेठजींनी नेहमीप्रमाणेच आपल्या सर्वात विश्वासू माणसाला फोन केला. तो म्हणाला, कुंदन बाळा, नाशिकला जा, माझ्या धाकट्या सुनेला सन्मानाने परत घेऊन ये. माझा मान पुन्हा एकदा तुझ्या हातात आहे. मित्रांनो, नशिबाचा खेळ पहा. कुंदनला त्या मुलीचा हात आयुष्यभर धरून ठेवायचा होता, पण तिला सून म्हणून घरी आणण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावर पडली. कुंदन नाशिक येथे पोहोचला. रमेशने जड अंतकरणाने आपल्या मुलीचा निरोप घेतला आणि कुंदन अंजलीला घेऊन मुंबईला जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढला. ट्रेन सुरू झाली. खिडकीबाहेर संध्याकाळ झाली होती. ते दोघे समोरासमोर बसले होते आणि त्यांच्यामध्ये वर्षानुवर्षाचे मौन रेंगाळत होते. आणि मग अंजलीने ते मौन तोडले. तिच्या आवाजात अश्रू आणि निखारे होते. कुंदन, मी तुला काही विचारू का? त्या दिवशी गच्चीवर जेव्हा मी तुला कार्तिक बद्दल विचारलं तेव्हा तुला सगळं माहित होतं, बरोबर? सगळं. तरीही तू मला अंधारात ढकललंस का कुंदन? फक्त एकदा, जर तू मला फक्त एकदा खरं सांगितलं असतंस तर आज माझं आयुष्य असं नसतं. बोल, उत्तर दे. कुंदनने नजर खाली झुकवली. पुन्हा त्याचा बांध फुटला. तो रडू लागला. हो मित्रांनो, तो पर्वतासारखा खणखर मुलगा ढसाढसा रडू लागला. मला सगळं माहित होतं. मला हेही माहित होतं की त्या घरात तुझं आयुष्य उद्ध्वस्त होईल, पण मी तरी काय करू शकलो असतो? मालक हात जोडून माझ्या समोर उभे होते.
माझ्या मालकिनीने तिचा पदर पसरवला होता. 12 वर्षांचे मीठ माझ्या जिभेचे रक्षण करत होते. आई म्हणाली, ज्याचं मीठ तुम्ही खाता त्याचा कधीही विश्वासघात करू नका. मी मीठ आणि तुझं आयुष्य यामध्ये अडकलो होतो अंजली, आणि मी मीठ निवडलं. मला माफ कर. शक्य झाल्यास मला माफ कर. मला तुझ्याबद्दल अपराधी वाटतं. अंजली त्याला बराच वेळ रडताना बघत राहिली आणि मग त्याच्या ओठांवर एक स्मित हास्य उमटले. तिने हळूच आपल्या बॅगमधून काहीतरी बाहेर काढले आणि कुंदनच्या तळ हातावर ठेवले. एक लहान, जिच्या आत एक चिकट द्रव होता. कुंदनच्या अंगावर काटा आला. हे काय आहे अंजली? हे विष आहे कुंदन. अंजलीच्या आवाजात एक विचित्र शांतता होती आणि हीच शांतता सर्वात भीतीदायक होती. ऐक, जर तू आज तुझी चूक कबूल केली नसतीस तर माझं तुझ्यावरचं प्रेम संपून गेलं असतं. हो कुंदन, प्रिय, त्या पहिल्याच नजरेपासून मी तुझ्या प्रेमात पडलो आहे आणि म्हणूनच निघण्यापूर्वी मी तुझ्यावर एक उपकार करेन. मी ही बाटली ट्रेनमध्ये नाही तर माझ्या सासरच्या घरी पोहोचल्यावर पेन, म्हणजे दोष तुमच्यावर येणार नाही. वाटेत नोकराने सुनेसोबत काहीतरी केले असे कोणी म्हणणार नाही. तुमची प्रतिष्ठा वाचेल आणि माझीही. मी या जीवनातून मुक्त होईल. मित्रांनो, कुंदनच्या पायाखालची जमीन सरकली. त्याने अंजलीचे खांदे हलवले. तू वेडी झाली आहेस का? हे पाप आहे अंजली. जीव देवाचा आहे, हा विश्वासाचा प्रश्न आहे. असा विचार करू नकोस. मी तुला विनंती करतो. पाप? अंजली हसली आणि तिचे हसण्यात काचा फुटल्यासारखा आवाज होता. पाप त्या दिवशी घडलं कुंदन, ज्या दिवशी कुंदनचा जन्म झाला. तेव्हा एका जिवंत मुलीची अवस्था एका दारुड्याच्या पलंगाची शोभा वाढवणे इतकी झाली होती. मी त्या घरात रोज मरते. मी एक जपमाळ बनते. मला पुन्हा पुन्हा मरायचं आहे आणि मला कोणीही थांबवू शकत नाही. हो, एक मार्ग आहे, फक्त एकच. जर तुम्हाला खरंच मला वाचवायचं असेल तर म्हणा, माझ्याशी लग्न कर. मला त्या कबरीपाशी परत नेऊ नकोस. कुंदन, मला तुझ्यासोबत घेऊन जा. सांग ना कुंदन. थक्क झाला. पुन्हा तेच मीठ, तीच निष्ठा आणि दुसरीकडे एक आयुष्य जे त्याच्या तळ हातावरच्या ग्लासात कैद होतं. तो थरथरत्या ओठाने म्हणाला, अंजली, आधी हा ग्लास फेकून दे, मग बोल. चला तर मग आधी घरी जाऊया, मालकाशी बोलूया. घरी? अंजली खिडकीकडे सरकली. जर तुझा मला त्याच घरात घेऊन जायचा आग्रहच असेल कुंदन, तर मग हे ट्रेन धावत आहे. मी लगेच खाली उडी मारे. माझ्या प्रेमाची शपथ. मित्रांनो, तो एक क्षण जेव्हा कुंदनला ठरवायचं होतं, मीठ की शॉट, जीवन. आणि यावेळी कुंदनने जीवन निवडलं. त्याने अंजलीचा हात पकडला, बाटली खिडकीतून बाहेर फेकली आणि गदगदल्या आवाजात म्हणाला, ठीक आहे, मी तुला तिथे घेऊन जाणार नाही. माझी आई म्हणायची, मिठापेक्षा मौल्यवान एकच गोष्ट आहे, माणुसकी. जर मी तुला आज मरू दिले तर तेच मीठ सुद्धा खोटं आणि माझं प्रेमही. ये माझ्या गावी, ये माझ्या आईकडे. पुढे जे काही होईल ते बघूया. मी मान झोकून मालकाची काठी घेईन, पण मी तुला मरू देणार नाही. आणि मित्रांनो, ते दोघे पुढच्या स्टेशनवर उतरले. कुंदने गोरखपूरला जाणारी ट्रेन पकडली आणि आपला फोन बाहेर काढून बंद केला. दरम्यान मुंबई रात्र अधिकच गडद होत गेली. सेठजी पुन्हा फोन लावत राहिले. हा नंबर सध्या बंद आहे. 12 वाजले, 2 वाजले, 4 वाजले, फोन बंद होता. शेठजींची अवस्था बिकट झाली होती. सरला देवी देवापुढे लावलेला दिवा हातात घेऊन रडत बसल्या होत्या. विक्रमने रेल्वेत चौकशी केली, नातेवाईकांना फोन केला, पण काहीच कळले नाही. दरम्यान नाशिकमध्ये रमेश याची अवस्था खूप वाईट होती. ते सतत रडत होते, माझी मुलगी कुठे आहे, माझी मुलगी कुठे आहे. 2 दिवस, 3 दिवस संपूर्ण कुटुंब जळत्या कोळशांवर पडलेल्या माणसासारखं पडून होतं. मनात अनेक विचार येत होते. कुठेतरी अपघात की काही अनुसूचित घडलंय. आणि मग 3ऱ्या दिवशी संध्याकाळी सेठने थरथरत्या बोटाने पुन्हा एकदा तो नंबर डायल केला आणि यावेळी फोन रिकामा, ब्लँक झाला. हॅलो. फोनच्या पलीकडून काही क्षण शांतता पसरली. मग कुंदनचा हळूवार आवाज आला, साहेब, कृपया मला माफ करा. मी माझ्या गावात आहे, गोरखपूर, आणि तुमची धाकटी सून सुद्धा माझ्यासोबत आहे. ती सुरक्षित आहे, माझ्या आईसोबत. शेठजींना जणू वीजच पडली. काय? तुम्ही माझ्या सुनेला तुमच्या गावी घेऊन गेलात? कुंदन, हे काय केलं? मी तुझ्यावर विश्वास ठेवला होता आणि तू माझा आदर हिरावून घेतला.
साहेब, एकदा, फक्त एकदा माझं ऐका. मग तुम्हाला हवी तशी शिक्षा करा साहेब. तुमच्या सुनेने तिच्यासोबत विषाची बाटली घेतली होती. तिने मला ट्रेनमध्ये ते विष दाखवलं. ती म्हणाली की सासरच्या घरी पोहोचताच ती विष पिणार, म्हणजे माझ्यावर दोष येणार नाही. जेव्हा मी तिला थांबवलं तेव्हा तिने धावत्या ट्रेनमधून उडी मारायचा प्रयत्न केला. साहेब, जर मी तिला हवाल्याला आणलं असतं आणि जर तिथे काही घडलं असतं तर तुमचं संपूर्ण कुटुंब तुरुंगात गेलं असतं. तुमच्या सुनेचा मृतदेह तुमच्या अंगणात पडला असता आणि संपूर्ण जगाने तुमच्या जातीवर थुंकलं असतं. माझ्याकडे दुसरा काही मार्ग नव्हता साहेब. मी त्यांना गावात माझ्या आईकडे आणले. ती इथे सुरक्षित आहेत, काळजी करू नका. मी त्यांना काही दिवसात परत येण्यासाठी समजावण्याचा प्रयत्न करेन, हे माझं वचन आहे. फोनच्या पलीकडून बराच वेळ शांतता. मग शेटजींचा थकलेला आवाज. ठीक आहे बाळा, ठीक आहे. तू जे काही केलंस ते विचार करूनच केलंस. माझा तुझ्यावर विश्वास आहे. तिला समजावून सांग आणि परत आण. आणि ऐक, माझ्या सुनेची काळजी घे. तिला काहीही होता कामा नये. मित्रांनो, गावात दिवस जात होते. जेव्हा कुंदनच्या वृद्ध आईने अंजलीला पाहिले आणि संपूर्ण कहाणी ऐकली तेव्हा त्या अशिक्षित आईने सांगितले अशी गोष्ट जी महान ऋषीमुनींना सुद्धा सांगत नाहीत, जे शहाणे लोकही म्हणू शकत नाहीत. मुली, जे नशिबात लिहिलेलं असतं ते घडतंच. रडू नकोस, ही अंगण तुझंही आहे. अनेक वर्षानंतर अंजलीच्या आईने गावाची माती, तिच्या आईचं प्रेम आणि कुंदनची सोबत अंजलीच्या फिकट चेहऱ्यावर हळूहळू रंग चढू लागला. 7-8 दिवस गेले आणि मग एके संध्याकाळी कुंदनचा फोन वाजला. तो त्याच्या मालकाचा नंबर होता. कुंदनने फोन उचलला आणि म्हणाला, मालक, नमस्कार. कृपया मला अजून थोडा वेळ द्या. सुनेने होकार दिला. हो, मी लवकरच आणतो. पण पलीकडून आलेला तो आवाज सेठ हरिनारायण यांचा नव्हता. तो एका खिन्न वडिलांचा होता. नाही मुला, आता त्याची काही गरज नाही. म्हणजे साहेब? म्हणजे मुला, कार्तिक सोडून गेला कायमचं. कुंदनच्या हातातून फोन जवळजवळ खाली पडलाच होता. त्याच्या पायाखालची जमीन सरकली. साहेब, तुम्ही काय म्हणत आहात? हे कसं झालं? फोनवर शेटजींचे हुंदके स्पष्टपणे ऐकू येत होते. व्यसनमुक्ती केंद्रातून पळून आल्यानंतर तो त्याच्या मित्रांसोबत खूप प्यायला. बाळा, तो खूप प्यायला. डॉक्टर म्हणतात की त्याच्या हृदयाने काम करणे थांबवले. त्याला रुग्णालयात नेल्याबरोबर सर्व काही संपले. मग थोडा वेळ थांबून आणि आपले अश्रू गिळून सेठजी म्हणाले, काय बोलू? बहुधा त्याने योग्यच केले. जर तुम्ही त्या दिवशी तुमच्या सोनेला इथे आणले असते तर आज तिला आयुष्यभर वैधव्याचा कलंक सहन करावा लागला असता. तू नकळतपणे त्या मुलीला वाचवलंस बाळा. त्यात तुझी चूक नव्हती, ती आमची चूक होती. आमची पालकांची. आपल्या मुलाला घरात स्थायिक करण्याच्या लोभापायी त्याने एका निरपराध व्यक्तीचा जीव धोक्यात घातला. माझ्यापेक्षा मोठा गुन्हेगार कोणी नाही. आणि मग मित्रांनो, मुला, ही हवेली आता तोडण्याचे काम चालू आहे. मोठा मुलगा त्याच्या कामात व्यस्त आहे आणि आम्ही दोघे म्हातारे ह्या पवित्र अंगणात आहोत. मला तुझी आठवण येते. बाळा, कृपया परत ये आणि ऐक. एकटा येऊ नकोस. माझ्या सुनेला सोबत घेऊन ये. आणि हो, अजून एक गोष्ट, मला सगळं आधीच कळलं आहे. कुंदन, नंदिनीने मला त्या लग्नाच्या घराविषयी सर्व काही सांगितले आहे की तुम्ही दोघे एकमेकांवर प्रेम करत होता आणि तरीही माझ्या मिठासाठी तुम्ही तुमच्या प्रेमाचा गळा दाबला गेला आहे. बाळा, जो सेवक आपल्या धण्यासाठी आपल्या प्रेमाचा त्याग करतो तो सेवक नसून पुत्र असतो. घरी ये बाळा, तुझे वडील तुझी वाट बघत आहेत. मित्रांनो, कुंदन हातात फोन घेऊन गुडघ्यावर बसला आणि जोर जोरात रडू लागला. मागे उभी असलेली अंजली आणि आई तिघेही रडत होते. काही दिवसांनी कुंदन, अंजली आणि कुंदनची आई मुंबईत आली. सेठ हरिनारायण आणि सरलादेवी त्या हवेलीच्या दारात उभे होते. अंजलीने त्यांचे पाय धरण्याचा प्रयत्न करताच सरलादेवींनी तिला मिठी मारली आणि म्हणाल्या, नाही मुली, माझे पाय धरू नकोस. मला तुझी माफी मागायची आहे. आणि मग सेठजी म्हणाले, ते सर्वांसमोर म्हणाले, सर्वांनी ऐका. आजपासून कुंदन या घराचा नोकर नाही. तो माझा तिसरा मुलगा आहे आणि माझी इच्छा आहे की कुंदन आणि अंजलीचं लग्न थाटामाटात व्हायला हवं. अंजली एकेकाळी या घराची सून होती आणि आत्ताही ती कायम या घराची सूनच राहील. पण यावेळी
आनंदाने स्वतःच्या सुखासह प्रेमाने रमेशजी आणि सुधाजी यांनाही आमंत्रित करण्यात आले होते. दोन्ही कुटुंबाच्या संमतीने काही महिन्यानंतर पुन्हा त्याच वाड्याच्या अंगणात क्लॅरिनेटचा आवाज घुमला. पण यावेळी मंडपात बसलेल्या अंजलीच्या डोळ्यात अश्रू नव्हते. तिथे तारे होते आणि कुंदन असा होता की जो पहिल्याच नजरेत तिने त्याच्या हृदयाची निवड केली होती. मित्रांनो, ते सर्व एकाच मुंबईचे आहेत. ते त्या हवेलीत एकत्र राहतात. कुंदन सेठजी त्यांचा व्यवसाय शेअर सारखा आहे. तो त्याची काळजी घेतो. अंजली संपूर्ण कुटुंबाची लाडकी सून आहे, जिला 2 आयांचा आशीर्वाद लाभला आहे. आणि त्या हवेलीचे ते रिकामे अंगण आता हास्याने भरले आहे. तर मित्रांनो, ही होती आजची कथा. एका सेवकाची निष्ठा, एका मुलीचे प्रेम, तिच्या आई वडिलांचे बंधने आणि नियतीचा तो निर्णय ज्याने सर्वांना जागे केले. मित्रांनो, ही गोष्ट आपल्याला 3 महत्त्वाचे धडे शिकवते. पहिला, निष्पाप मुलांच्या उणीवा लपवून त्यांचे आयुष्य कधीही धोक्यात घालू नका, कारण खोट्यावर उभारलेले नाते कधीच टिकत नाही. दुसरे म्हणजे निष्ठा ही एक मोठी गोष्ट आहे, पण माणुसकी त्याहून मोठी आहे. ज्यात कोणाचा तरी जेव्हा जीवनाचा प्रश्न येतो तेव्हा सत्य बोलणे हे सर्वात मोठे कर्तव्य आहे. आणि तिसरे म्हणजे लग्नासारख्या निर्णयांमध्ये मुलीची संमती सर्वात महत्त्वाची असते, कारण संपत्तीने घर भरू शकते पण तुमचे हृदय नाही. तुम्हाला ही कथा कशी वाटली कृपया आम्हाला कमेंट्समध्ये कळवा. आणि हो, जर तुम्ही कुंदनच्या जागी असता तर तुम्ही मीठ निवडले असते की सत्य? कृपया तुमची प्रतिक्रिया द्या. जर ही कथा तुमच्या हृदयाला भिडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. भेटूया अशाच आणखी एका नवीन कथेत. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.